मी निशाकांत नागेश टेंगसे गोव्यातील काणकोण तालुक्यात पैंगीण या गावी असलेल्या परशुराम मंदिरामध्ये अर्चक आहे आणि आमच्या जवळजवळ सगळ्या पिढ्या म्हणजे 700 वर्ष जवळजवळ झाली पहिल्यापासून आम्ही तिथे या मंदिरामध्ये पुजारी म्हणून आहोत। आणि मुख्य म्हणजे या सप्त कोकणाचा निर्माता तो परशुराम आहे। म्हणजे गुजरातच्या रामघाटपासून ते कन्याकुमारीपर्यंत ही सगळी परशुराम भूमी आहे। त्यामुळे या भूमी व्यतिरिक्त सगळीकडे रामक्षेत्रे असं म्हणतात, फक्त या भूमीला परशुराम क्षेत्रे असं म्हणतात। आणि या परशुरामाची इथं कुणीतरी साधू राहत होता, त्याला परशुरामाचं दर्शन झालं होतं आणि त्याने मी इथं आहे असं म्हटलं होतं खूप पूर्वीपासून। आणि जवळजवळ 700 वर्षापूर्वी हे पुरुषोत्तमाचं देऊळ होतं, ते पुढं ते परशुरामाचं स्थान होतं। देऊळ वगैरे काय नव्हतं, तुळशी वृंदावन, त्यात ती एक दगडी चक्र होतं, त्याची पूजा चालायची। आणि मग 1830 मध्ये हा गोकर्ण प्रतका जीवोत्तम मठ, त्या मठाधीशांनी इथे आनंदतीर्थ म्हणून होते, त्यांनी परशुरामाचं देऊळ बांधलं। त्याच्या पूर्वी पुरुषोत्तमाचं देऊळ होतं आणि मूर्ती त्यावेळेला नव्हती। हल्ली 1991 मध्ये विद्याधिराज तीर्थांनी सूचना दिल्यावरून ही परशुरामाची मूर्ती झालेली आहे। पुरुषोत्तमाची मूर्ती फार जुन्या काळापासून होती। आणि या ठिकाणी त्रिकाल पूजा अशी होते, पहाटे निर्माल्य विसर्जन पूजा, मग महापूजा, दुपारी नैवेद्य पूजा, रात्री मंगलारती किंवा रंगपूजा असं असतं। होळीच्या तिसऱ्या दिवशी इथं जत्रा असते। यंदा 15 मार्च आहे, होळी झाली की 1 दिवसमध्ये आणि तिसऱ्या दिवशी जत्रा असते। आणि एकंदरी 5 दैवत आहे इथं, परशुराम आणि पुरुषोत्तम एका देवळामध्ये आहे। आणि इथून पुढं गेलात की जवळ 3 किलोमीटरवर एक नवदुर्गा देवी आहे आणि वेताळ आदिपुरुष अशी 5 देवळं आहेत। या सगळ्यांचं म्हणून परशुराम पंचेग्राम असं त्यांना म्हणतात। ओके, आणखी काय? ओके, थँक्यू, नमस्ते।